नमस्ते. वी आर विथ PMRD कमिशनर आणि सरांनी मागच्या 4 महिन्यात काही की इनिशिएटिव्स घेतलेले आहे. इलेक्शनमुळे हे जे इनिशिएटिव्स आहे हे 24 मधनं आता 25 मध्ये पोहोचले. बट हे इनिशिएटिव्स नेमकं काय आहे आणि याच्यात PMRD कडनं लोकांना जे एक्सपेक्टेशन आहे, स्पेशली 200च्या वरती जे गावं आहे PMC आणि PCMCच्या बाहेर, इथे खरंच त्यांना ज्या फॅसिलिटीज पाहिजे इन टर्म्स ऑफ रोड किंवा अजून जे काय अर्बन लेवलवर ज्या फॅसिलिटीज असतात राहण्यासाठी जगण्यासाठी, या फॅसिलिटीज सध्या काय परिस्थिती आहे, या संदर्भात PMRD नेमकं काय करतंय जाणून घ्या सरांकडनं. सर, ओव्हर टू यू. तुमचे की 2-3 इनिशिएटिव्ह 25 मध्ये काय आहे आणि तुम्ही लोकांची लाईफ म्हणजे PMRD क्षेत्रात जे लोक राहतात, जे सिटीजन्स आहे, त्यांची लाईफ इझी तुम्ही कसं करणार आहात? नमस्कार. खरं तर आपल्याला सगळ्यांना म्हणजे पुण्याचे जे प्रश्न आहेत त्याची खूप चांगली जाण आहे आणि सगळ्यात कळीचा जो मुद्दा आहे किंवा प्रश्न आहे तो ट्रॅफिकचा आहे आणि त्याच्यावरती मागच्या ऑलमोस्ट 3-4 महिन्यामध्ये इन हाऊस वर्किंग आम्ही बऱ्यापैकी केलेलं आहे. म्हणजे बाहेरचे जे लोक आहेत जे म्हणजे ज्या वाहनांना खरं तर शहरामध्ये आलं नाही पाहिजे अशी वाहनं शहरामध्ये येतात आणि सरसकट येतात शहरामध्ये daily. त्याच्यामुळं पूर्ण ट्रॅफिक मुवमेंटमध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. तर PMRDचा प्रयत्न बाहेर ज्यांना शहराच्या बाहेरच असायचं आहे किंवा बाहेरच्या बाहेर जायचं आहे तर अशा लोकांना बाहेर जाता यावं. मला 1-2 एक्झाम्पल्स रेफर करून सांगता सर? 2018मध्ये L&Tने एक कॉम्प्रिहेन्सिव्ह मॉबिलिटी प्लॅन तयार केलेला होता आणि त्याच्यामध्ये मुंबई रोडवरनं नाशिक रोडला कनेक्ट करण्यासाठी काही मिसिंग लिंक्स होत्या. नाशिक रोडवरनं नगर रोडला, नगर टू सोलापूर, सोलापूर सातारा असे हे सगळे रोड बाहेरच्या बाहेर कनेक्ट करण्यासाठी काही त्यांनी छोटे छोटे रस्ते आयडेंटिफाय केले होते आणि त्याच्यावरती म्हणजे अभ्यास केल्यानंतर फारसं काम झालं नाही. परंतु आता आपण प्राधान्याने त्याच्यावरती काम करायला घेतलंय. इलेक्शन झालेलं आहे, आता तुम्ही एक्झिक्युशन त्याच्यावरती मोडमध्ये काम आहात. करायला घेतलंय. बरं. बहुतेक रस्त्यांचे म्हणजे आता काही ठिकाणी ॲक्विशन करायला लागतं, काही ठिकाणी ॲक्विशन न करता रस्ते करता येतात. तर त्याचे एस्टिमेट्स करून त्या कामाला आता सुरुवात आपण केलेली आहे. मला असं वाटतं ही टॉपमोस्ट प्रायोरिटी म्हणजे मिसिंग लिंक्स डेव्हलप 2-3 गावांचे नावं जिथे फोकस असणार आहे. आता आपण जर का चाकणमध्ये गेलो म्हणजे चाकणच्या अलीकडे तळेगाववरनं सुपेकरवाडी, नाणेकरवाडी, खराबवाडी म्हणजे अशी काही गावं आहेत इंडस्ट्रियल झोन्स. इंडस्ट्रियल झोनमध्ये. तर तिथून बाहेरच्या बाहेर खरं तर वाहनांना काढता येते. या चाकणच्या चौकामध्ये जाण्याची गरज नाही आहे. तर याच्यासारखे जवळपास 22 मिसिंग लिंक्स आम्ही आयडेंटिफाय केले आहेत. तर त्याच्यावरती काम आता सुरू आहे. म्हणजे आम्ही प्रायोरिटाईज करताना मिसिंग लिंक्सला टॉपमोस्ट प्रायोरिटी दिली आहे. त्याच्यानंतर दुसरी प्रायोरिटी जी आहे इंडस्ट्रीयल आपल्या ज्या टाउन्स आहेत म्हणजे हिंजवडी आहे किंवा चाकण आहे, रांजणगाव आहे, तर तिथे हेवी ट्रॅफिक खूप आहे. MIDC हद्दीमधले रस्ते म्हटलं तर वायडंड आहेत, पण MIDCच्या बाहेर आलं ग्रामीणमध्ये रस्ते छोटे आहेत. तर त्याच्यावरती आपण आता फोकस केला आहे. म्हणजे मध्यंतरी डेप्टी CM सरांनी आणि CM सरांनी एक बैठक घेतली होती. त्या बैठकीमध्ये त्यांनी म्हटलं की इंडस्ट्रियल कनेक्टिव्हिटी जी आहे ती चांगली कशी करता येईल याच्यावरती अभ्यास करा. आपला अभ्यास पूर्ण झाला आहे आणि त्याचं DPR तयार करून रस्ते विकासनासंबंधीचे जे पुढचं पाऊल आहे ते पण आपण टाकत आहोत. म्हणजे असं म्हणता येईल PMRDA जे डेली कम्युट करणारी माणसं आहे इंडस्ट्रियल एरियात त्यांची लाईफ थोडी इझी करणार, त्यांना जे डेली त्रास होतो. डेफिनेटली. बरं, हा झाला एक विषय म्हणजे रस्त्यांचा विषय झाला. अजून बरेच मुद्दे आहे. फॉर एक्झाम्पल ड्रेनेजचा विषय आहे किंवा गुंठेवारीचा विषय आहे, जे नवीन गावं आहे किंवा जे बाहेर म्हणजे तुमच्या हातीत जी गावं आहे, काही ठिकाणी म्हणजे काही परमिशन नाही घेता लोकांनी खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंगा बांधलेल्या आहे. मग त्या संदर्भात किंवा तिथे चांगली प्लॅनिंग व्हावी, अर्बन प्लॅनिंग ज्यासाठी PMRDचं गठन झालेलं आहे, त्या संदर्भात काय करताय किंवा काय प्लॅन आहे? याच्यामध्ये काय आहे की PMRD 2 फ्रंट्सवरती काम करत आहे. जे लोक अधिकृतरित्या परवानगी मागतात त्यांना एफिशियंटली लवकरात लवकर परवानगी देणं हे अगत्याचं आहे. पण हे करत असताना इल्लिगली किंवा अनधिकृतपणे जे डेव्हलप करतात त्यांना रोखणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आपण पाहिलं असेल की मागच्या 1-2 महिन्याच्या काळामध्ये अनधिकृत बांधकामांचं पाडकाम किंवा त्याला रोखणं याच्यासाठीची उपाययोजना PMRD करते. नवले ब्रिजच्या साईडला तुम्ही अतिक्रमण काढलं, तिकडे काढल्याने सर्वत्रच म्हणजे सतत सुरू आहे. होर्डिंग्ज असतील किंवा इतर छोटी मोठी बांधकाम असतील तर ते काढायचं काम सुरूच आहे. पण हे करत असताना तेवढ्याच एफिशियंटली तुम्हाला बांधकाम परवानगी पण दिल्या पाहिजे. सो PMRDमध्ये बांधकाम परवानगीचं सुलभीकरण जे आहे त्याच्यावरती सातत्याने काम सुरू आहे. म्हणजे आम्ही अधिकाऱ्यांचं विकेंद्रीकरण असेल किंवा प्रोसेसेसमध्ये सुलभीकरण असेल तर ह्या सगळ्याच्यावरती नियमितपणे काम करतो आहे.
पण असं लक्षात येतं की इन्फ्लो एवढा प्रचंड आहे की तुम्हाला टेक्नॉलॉजीचा वापर केल्याशिवाय अवघड आहे. शक्य नाही आहे. सो ई ऑफिसची जी काही आता प्रणाली आहे तर तिचं ॲडॉप्शन आम्ही सुरू केलं आहे आणि त्याच्यासाठी ज्या ज्या गोष्टी करायला लागतात तर ते काम सुरू आहे. सो हा एक बांधकामाशी संबंधित विषय आहे, परंतु निव्वळ बांधकामं करून चालणार का, तर नाही चालणार. म्हणजे मागच्या काही वर्षांमध्ये PMRD बांधकाम परवानग्या देत चाललं आहे खरं, परंतु बेसिक ॲम्युनिटीज त्या ठिकाणी ज्या प्रोव्हाइड करायला पाहिजे होत्या, ज्याच्यामध्ये सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आहे, लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट आहे पाणी आहे. किंवा वॉटर मॅनेजमेंट आहे. आता वॉटर मॅनेजमेंटची तशी जबाबदारी जिल्हा परिषदेकडे आहे बहुतांशी गावांमध्ये किंवा जीवन प्राधिकरणकडे आहे. पण त्याच्या पलीकडे म्हणजे वेगळी अशी काही जबाबदारी उचलण्याची आवश्यकता नाही. मात्र मलनिस्सारण जे आहे म्हणजे सॉलिड अँड लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट जे आहे दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. कारण काय होईल की आपण आता व्हर्टिकल जे शहरं वाढवतो आहे खरं, परंतु ही जर सुविधा नाही निर्माण केली तर भविष्यामध्ये मोठ्या अडचणींना आपल्याला सामोरं जायला लागते. म्हणून PMRDने मागची जी बैठक झाली माननीय मुख्यमंत्री मोदींच्या अध्यक्षतेखाली, तर त्या बैठकीमध्ये या सगळ्या कामांसाठीच्या प्रशासकीय मान्यता घेतलेल्या आहेत. आता आम्ही कन्सल्टंट अपॉइंट करण्याच्या स्टेजवरती आहोत. एक्झॅक्टली काय करताय सर तुम्ही? आता On ground. याच्यात दोन गोष्टी आहेत. एक जो आहे तो नदी प्रदूषणाचा आहे किंवा नदी नाले ओढे जे प्रदूषित होत आहेत तर त्याच्यासाठी ते रोखणं, कारण की त्यासाठी बऱ्याच ठिकाणी मलनिसरण तिथं जात आहे, शेवटी नदीत जात आहे. नदीत जातं शेवटी. तर त्यासाठी त्या त्या ठिकाणी STPs तयार करणं, डम्पिंग ग्राउंड्स तयार करणं वगैरे हा एक पार्ट आहे. दुसरा पार्ट जिथे ऑलरेडी नागरी वस्ती उभी राहिलेली आहे तर त्या नागरी वस्तीमध्ये मलनिस्सारणाच्या योजना ज्या आहेत ना तर त्या आम्हाला आणायला लागतील. आणि सुदैवाने याच्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार कॉन्ट्रीब्यूट करत असल्यामुळे तसा PMRDवरती मोठा भार असणार नाही आहे. तर हेही काम आम्ही आता हाती घेतलं आहे. अर्बन ग्रोथ सेंटर्समधले 233 गावं जी आहेत म्हणजे दोन्ही शहरांच्या लगतचे, तर तिथे हे प्राधान्यानं आपण करायला घेतलं आहे. म्हणजे 25 मध्ये हे दिसणार लोकांना की रोड्स किंवा मलनिस्सारणचे हे जे 231 गावात नाही, आता मी हे जे सगळं बोलतो आहे प्लॅनिंग मध्ये नाही, ते ही सगळी कामं प्रत्यक्ष म्हणजे लोकांना दिसायला, रस्ते कदाचित थोडेफार सुरू झालेले दिसतील, पण मलनिस्सारणाची कामं जी आहेत हे सगळी भूमिगत आहे. हे वर तुम्हाला दिसणार नाही. नाही म्हणजे पण एक निश्चित आहे की याचे फॅसिलिटी tenders- तयार होणार. याचे टेंडर्स वगैरे जे आहेत ते या वर्षभरामध्ये आपल्याला 100% पाहायला मिळतील. वर्कआउट झालेले असतील, कामं सुरू होतील. मस्त. याच्याने बऱ्यापैकी लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार, स्पेशली जे गावात राहतात, म्हणजे हे जे 231 गावात राहतात. आणि दुसरं काय की आता हे म्हणजे शहरालगतची जे 230 गावं आहेत ना, इथले रस्ते विकसित करताना आपण MIDC मध्ये जर कधी व्हिजिट केलात, कधी पाहिलं असेल जाऊन, तर MIDC मध्ये फुल विडचे रस्ते डेव्हलप केलेले असतात आतमध्ये. बरोबर. आता PMRD सुद्धा हे अर्बन ग्रोथ सेंटर्सचं जिथे जिथे काय आता डेव्हलपमेंट झालेली आहे, तर आम्ही छोटा रस्ता डेव्हलप केला की बाजूला अतिक्रमण होतात. बरोबर. मग पुन्हा ते अतिक्रमण काढून रस्ते विकसित करायला लागतात. त्यामुळं आत्ता प्रयत्न आमचा असा आहे की पूर्ण जेवढी विड्थ, मी अर्बनचं बोलतोय, जेवढी विड्थ रोडच्या DP मध्ये आहे तेवढा रस्ता सरसकट आत्ता विकसित करायचा नाही असं धोरणातच अवलंबलेलं आहे. ओके. आणि तुमचं मते आपली जी पुणेरी मेट्रो आहे याच्यात तुम्ही केव्हा बसणार, म्हणजे ही केव्हा चालणार आहे, प्रत्यक्ष केव्हा चालताना दिसणार आहे? नाही, आता हे म्हणजे हा जो मान हिंजोडी ते शिवाजीनगर मेट्रोचा 23 किलोमीटरचा जो स्पॅन आहे, मेट्रो लाईन 3 आपण त्याला म्हणतोय, खरं तर हे काम जे आहे म्हणजे 2021 पासून अगदी गतीनं सुरू आहे. पण याच्यामध्ये थोडंसं मधल्या काळामध्ये म्हणजे पावसाळ्याची थोडीशी अडचण निर्माण झाली. रोडच्या फिलिंगला किंवा डबल डेकर फ्लायओव्हरच्या फिलिंगला ओली माती चालत नाही, म्हणून मग तो थोडंसं थांबावं लागलं आपल्याला एक कोरड्या मातीसाठी. त्याच्या माती म्हणजे मुरुम म्हणतो आपण त्याला. त्याशिवाय म्हणजे मेट्रोचं काम करताना आता एवढा मोठा प्रकल्प आहे 8,500 कोटी रुपयांचा, तर वेगवेगळ्या एजन्सीजना कोऑर्डिनेट करून पुढे जाणं त्याच्यामध्ये नाही म्हणजे तसं जमीन सगळीकडची अवेलेबल झाली होती. काही असे ठराविक एरियाज होते की ज्या ठिकाणची जमीन काही पॉकेट्स होते की जमीन अवेलेबल झाली नाही. पण आता सर्व ठिकाणचे 99% लँडची जी रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल झालेली आहे. वंडरफुल. आणि प्रत्यक्ष त्याचं काम जे आहे म्हणजे खरं तर आजच्या तारखेला 85% काम पूर्ण व्हायला पाहिजे होतं, आपण 79% आहोत. म्हणजे 6% त्याच्यामध्ये 6 ते 10%चा स्लिपेज दिसतोय आता, किंवा डेव्हिएशन आहे, स्लिपेज म्हणून आपण डेव्हिएशन अजिबात नाही आहे, स्लो आहे काम थोडंसं. पण आम्ही सातत्याने जे PPPचे आपले कन्सेशनर आहेत तर त्यांच्याबरोबर बैठका घेऊन मध्यंतरी DCM साहेबांनी पण 2-3 बैठक घेतल्या, CM साहेबांनी बैठक घेतल्या, त्यांच्या स्तरावरून सुद्धा त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि आता पेस त्यांनी चांगला पकडला. फक्त आपण जे म्हणालात की मार्च 25ची त्याची अंतिम डेडलाईन होती, तर त्या तारखेला पूर्ण होईल का, हे आम्ही जेव्हा त्यांच्याशी बोललो किंवा बोलत
आहोत सध्या, तर त्यांच्याकडनं काही अधिकचा काळ लागेल अशा प्रकारचं बोललं गेलं. असं आणि त्यांनी एक दिसतंय. लेखी पत्र पण दिलंय. बरं. तर त्यांनी असं म्हटलं की एक 6-1 महिन्याचा आधीचा पण या कालावधी वर्षी लागू व्हायला शकतो. पाहिजे असं दिसतं. आता त्याच्यावरती अद्याप म्हणजे PMRD प्रशासनानं म्हणजे अर्थात ती बैठक जी आहे ती अथॉरिटीची होईल आणि त्याच्यामध्ये तो निर्णय घ्यायला लागेल. पत्र त्यांनी रेकॉर्डवरती दिलेलं आहे. आता हे पत्र का दिलं तर मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा त्यांचं कामाची गती जी आहे ती स्लो झाली त्यावेळेस आम्ही त्यांना म्हटलं की स्लिपेज खूप मोठं आहे, तर तुम्ही आता उर्वरित काळामध्ये हे काम कसं पूर्ण करणार त्याचा आम्हाला मायक्रो प्लॅन द्या. तर तो मायक्रो प्लॅनसाठी आम्ही मागच्या ऑलमोस्ट 3-4 महिन्यांच्या मागे लागलो होतो आणि आता जेव्हा त्यांनी सबमिट केला तेव्हा लक्षात आलं की अधिकचा कालावधी त्याला लागणार आहे. आता त्यांनी 6 म्हटलंय खरं, पण ते कॉन्फिडेंट आहेत की त्याच्यापेक्षा लवकर आपण हा प्रकल्प पूर्ण करून त्याचं लोकार्पण करू शकू. म्हणजे गणपती किंवा एक दसरा दिवाळीपर्यंत ते नाही, आता त्यांनी सप्टेंबरपर्यंत म्हटलंय, पण त्याच्या अगोदरच तो पूर्ण होईल असं मला वाटतंय. आणि असं expect ह्याच्याच बरोबरीनं डबल डेकर फ्लायओव्हर जो आहे युनिव्हर्सिटीज. तो त्याच्या बराचसा अगोदर पूर्ण होईल. So, Mr. Masay was talking about three very, very important points, and these are the initiatives of PMRD in specific. And we all viewers would see these things happening in 2025. So, thank you so much for speaking to Pune Thanks News. a lot.